येईल. आता बघा पुढे जो कन्सेप्ट आहे पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, पर्यावरणाचं संवर्धन आणि बायोडायव्हर्सिटी. आता जैवविविधता कशाला म्हणतो आपण? अतिशय. आता पर्यावरण संवर्धन कळलं आपल्याला. पर्यावरण संवर्धन म्हणजे काय? पर्यावरणाचं जपणूक केली पाहिजे. का बर? तर पर्यावरण एवढं महत्वाचं आहे मनुष्याच्या भावी पिढीसाठी आणि वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा महत्वाचंच आहे. हवा पाणी दूषित होता कामा नये, नाहीतर आपल्या बरेचसे आजार आणि भावी पिढीला सुद्धा ते भोगावं लागते. त्याच्यामुळे पर्यावरण संवर्धन गरजच आहे. आता बायोडायव्हर्सिटी, डायव्हर्सिटी ह्याच्या अगोदर होतं. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? डायव्हर्सिटी अगोदर पाहिजे आपल्या. डायव्हर्सिटी म्हणजे नुसतं विविधता आणि त्याच्यानंतर जैवविविधता. सपोज काय एक स्पेशीज आहे, एकच प्रजाती आंब्याची, आंबा ही एक प्लांट घेतली आपण वनस्पती, पण त्याच्यामध्ये सुद्धा किती विविधता आहे बघा. काय? आंबा, त्याच्यामध्ये केशर आंबा आहे, पायरी आहे, देवगड आहे, हापूस आहे. आंबा एकच आहे, कलम आहे, नीलम आहे. म्हणजे कितीतरी व्हॅरिएशन, विविधता, वेगवेगळेपणा, त्याला काय म्हणतो आपण? ही उगविविधता झाली, डायव्हर्सिटी झाली. आणि बायो म्हणजे काय? बायो बायो म्हणजे जैवविविधता. ही जी जैवविविधता आहे, ही जी पृथ्वी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी, पशु, कीटक हे सगळे राहतात. त्यांचं रिलेशन करून आपण ही इन्व्हायरमेंटचं सुद्धा कन्झर्वेशन केलं पाहिजे. ही जैवविविधता टिकवता आली पाहिजे आपल्याला, तेच सांगितलंय. तुमच्या परिसरामध्ये काही उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत का? सांगितले. आपली सजीव सृष्टी विविधतेने नटलेली, विविधता, बायोडायव्हर्सिटी. त्यात अनेक प्रकारचे वनस्पती आहेत, मग प्राणी आहेत, पशु आहेत, वेगवेगळे आहेत. परत मागील पिढ्याकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पूर्वी जशी बायोडायव्हर्सिटी होती आता नाही, ते नामशेष झालेले आहेत प्राणी. तरच माहित नाही आपल्याला. पाठीमागल्या पिढ्या सांगतात, जे आपले आजोबा असतील, वडील असतील, त्यांना माहित आहे. मग ते का बरं नामशेष झाले? तर पर्यावरणाचं त्यावेळेस संवर्धन केलं गेलं नाही, म्हणून ती आज काय झाली आहेत? नामशेष झाली आहेत. मानवाच्या हस्तक्षेपामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे ती पाळी आलेली आहे. ते आपल्याला चित्रामध्ये पाहावं लागतात. नाहीतर पूर्वी भरपूर त्या प्राण्यांचा वावर होता या पर्यावरणामध्ये, पण आज आपल्या मानवी हस्तक्षेपामुळे ते प्राणी काय झाले आहेत? नामशेष झाले आहेत. इथून त्यांची एक्झिट झालेली आहे, एक्झिट फ्रॉम एन्व्हायरमेंट, या परिसरामधून. पुढे काय म्हणतात? याला जबाबदार कोण आहे? तर याला सर्वस्वी जबाबदार कोण? मानवच आहे. बाकीच्या प्राण्यांना एवढी बुद्धी आहे का? नाही. मानवाचंच राज्य या पृथ्वीवर. मानवानं आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळ्या प्राण्यावरती राज्य, अधिराज्य गाजवले. मग त्याच्याच परिणाम स्वरूप काय झालेला आहे? तो राजा झालेला आहे इथं, आणि त्याच्याच हस्तक्षेपामुळे आज ही जबाबदार मानवाचा या परिस्थितीला. ही जैवविविधता जी आहे ढासळलेली आहे, त्याच्यासाठी मानव जबाबदार आहे. आता अनुवंशिक विविधता, जेनेटिक डायव्हर्सिटी, याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला? एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता. अनुवंश, हेरिडिटी, पाठीमागल्या चॅप्टर मध्ये पाहिले की आपण, हेरिडिटी आणि इव्होल्युशन. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडा वेगळा आहे. बघा, मनुष्यच आहेत लाखो करोड आहेत, पण सगळं वेगवेगळं आहे, थोडं का होईना. असं क्वचितच सापडेल की एकसारख्या दिसणाऱ्या दोन मनुष्य प्राणी आहेत, दोन माणसं आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चेंज असेल, थोडा बहुत का होईना. जुळ्या जरी बहिणी असतील तरी काय, थोडा बहुत अधिक, थोडा अधिक, तर त्याच्यामध्ये डिफरन्स बघा. मग किती विविधता, याच्या विविधतेने नटलेलं आहे सगळं. किती प्रकारचे वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळी केसांची रचना आहे, पायांची रचना, कोणाच्या कानांची रचना, कानांचे पाळे वेगळे असतात, कलर मध्ये चेंज आहे, त्यांच्या वेशभूषेमध्ये, केशभूषेमध्ये, डोळ्यांची ठेवण, पापण्यांची ठेवण, असं विविध प्रकारचं काय विविधता आहे. हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्याच्यामध्ये जर काय ते वैविध्यच नसल तर त्यांची प्रजाती जर पुढे वाढलीच नाही, तर ते अनुवंश तिथे थांबल का नाही? आता एखादी प्रजाती कबूतर वगैरे, ते कबूतरच नष्ट झाले, मग त्याची पुढची जी पिढी आहे ती तिथे स्टॉप झाली, ती चेनच खंडित झाली. पुढे आपल्याला कबूतर बघायला मिळतील का? मग दुसरे प्राणी, दुसरे पशु, दुसरे पक्षी आणि कबूतर याच्यामधला आपला फरक कळेल का पुन्हा? कबूतर कसे होते? तर ते त्यांचं अस्तित्व या पृथ्वी तलावावर जर नामशेष झालं तर ती समस्या उद्भवणार आहे, म्हणून ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होत आहे.
परत पुढची जी डायव्हर्सिटी आहे प्रजातीची विविधता. मी आता सांगितले गायची एक प्रजाती आहे, त्याच्यामध्ये काय जर्सी गाय आहे, देवणी गाय आहे, खिलार गाय आहे का नाही, हनमी म्हणतो आपण हनम. बऱ्याचशा गायीच्या गाय एकच आहे, वन गाय आहे, पण त्याच्या कितीतरी प्रजाती आता गिर गाय आहे. मग एकाच प्रजातीमध्ये असंख्य प्रजाती आपल्याला आढळून येतात, त्याला काय म्हणतो आपण प्रजातीची विविधता म्हणतो. पुढे परिसंस्थेची विविधता, इकोसिस्टीमची डायव्हर्सिटी. मग आपण सांगितलं होतं की एखाद्या दगडाच्या खाली सुद्धा एक प्रजाती आहे, एक परिसंस्था आहे. मग अशा कितीतरी परिसंस्था, मग जंगलामधली परिसंस्था, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आले, मांसाहारी प्राणी आले, शाकाहारी आले, डिकम्पोजर आले, सगळेच आले त्याच्यामध्ये. ती जंगलामधली परिसंस्था. वाळवंटामधली उंट आले, तिथं राहणारे मनुष्य प्राणी आले, तिथं राहणारे कीटक, तिथल्या त्या त्या परिसरामधली परिसंस्था, तीच ती विविधता आहे. जंगल प्रदेशामधली वेगळी आहे, गवताळ प्रदेशामधली वेगळीच परिसंस्था आहे. अशा पद्धतीनं परिसंस्थेमध्ये सुद्धा विविधता आहे, सगळीकडे सारखा. पाण्यामधले जलचर प्राण्याची परिसंस्था, मासे, ते लहान कीटक, त्याच्यामधले मोठे मासे, आणि तिथले वनस्पती, अलगी वगैरे, शेवाळ, कवक, तिथं राहणारे जीवाणू, विषाणू, तिथली वेगळीच परिसंस्था. म्हणजे परिसंस्थेमध्ये सुद्धा कितीतरी विविधता आहे, विविधतेने नटलेला आहे, ती सुद्धा टिकून राहिली पाहिजे, हे सांगितले. परिसंस्थेची सुद्धा विविधता आहे. आणि सर्व सजीवाच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरण प्रति सकारात्मक भूमिका महत्वाची असणे. का बरं, काय मानवाचीच का जबाबदारी आहे, तर मानवच सगळ्यात श्रेष्ठ आहे, मानवच बुद्धिमान प्राणी, आणि मानवाच्याच हस्तक्षेपामुळे हे बिघडलेलं आहे समतोल. आता मानवाला ती सुधारणा करायची आहे, आणि हे मानवाकडूनच हे शक्य आहे, कारण त्याला डोक्याचा जास्त आहे, वापर तो जास्त करणार आहे. मग सर्व सजीव सृष्टी जर टिकवून ठेवायची असेल, त्यांना ते प्रयत्न करता येणार का, बाकीच्या नाही. तरी मानवाचा हस्तक्षेप कुठं तर कमी झाला पाहिजे, आणि मानवाकडून प्रयत्न झाले पाहिजे, ही जी विविधता आहे ती टिकून राहिली पाहिजे, आणि तरच काय पुढचं भविष्य आहे, हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता देवराई ही अतिशय महत्वाची कन्सेप्ट, परीक्षेमध्ये एक वेळेस आलं होतं बघा, 3 मार्काला. देवराई ही संज्ञा स्पष्ट करा, ही संकल्पना स्पष्ट करा. तर आपण सांगतोय देवराई, देवाचं नाव, धर्माचं. आपला समाज कसा आहे, देवभोळा आहे, धर्मवेडा आहे. त्याला काय धर्माची जर जोड दिली, आता त्याला सांगितलं इथलं लाकड तोडून घेऊन जाऊ नको, हे शासनाचं आहे किंवा असं काहीतरी सांगितलं, ते मानत नाही. कुठलं शासन, कोण, काय, मी घेऊन जाणार, त्याने घेऊन जाते बरोबर. आणि त्याला ते भीती दाखवलं, काय म्हणलं, हे काय ह्या अंबाबाईचा आहे, एका एका भूताचा आहे, देवाचा आहे. ती धर्माची जोड दिली, कोण नेत नाही, घेऊन जावा रे इथलं नगर रे बाबा, देव पाप करतोय. येतं का लक्षामध्ये, म्हणजे चांगले होण्यासाठी खोटं जरी बोललं तरी चांगलंच आहे ते. त्याच्या नावानं का होईना आज जे काही शिल्लक आहे वनक्षेत्र, ते देवाच्या धर्माच्या नावावर आहे, नाहीतर ते नष्ट झालं असतं. कशामुळं, देव धर्म पोळेपणाच्या नावाखाली का होईना ती शिल्लक आहे, ती चांगलीच गोष्ट आहे. येते का लक्षात बाकीची मंडळी. मग देवराई म्हणजे काय, या एखादी एक भूभाग असतो, एक डोंगर असेल, तिथं काय एखादी देवस्थान असतं, वस्तीस्थान देवाचं, एक मंदिर असतं, आणि त्याच्या नावाखाली का ते जंगल प्रदेश राखून ठेवला जातो. मग ती कोण त्याची नासाडी करत नाही, आणि ते जंगल एक जैवविविधतेचाच भाग आहे, त्याच्यामुळे पर्यावरणासाठी पोषक वातावरण आहे, पाऊस पडणार आहे व्यवस्थित, हवामान तिथलं स्वच्छ राहणार आहे, वातावरणात भरपूर ऑक्सिजन, परत तिथं काय प्राणी, पशु, पक्षी यांचा वावर राहणार आहे जंगल म्हणल्यावर, आणि सगळीकडे किलबे लाट. आणि ते कशामुळे शक्य आहे, अशा देवराया स्थापन केल्यामुळे. अशा केल्या पाहिजे देवराया, जिथं माळ राहणार, मग मंदिर आपण स्थापन करायचं छोटस, तिथं सांगायचं देवाचं मंदिर आहे, इथले जर झाड तोडलं तर देव पाठीमाग लागतोय. मग जंगल, ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे का नाही जंगलामधून, असं घनदाट आहे, डेन्स जंगल आहे, डेन्सिटी भरपूर मोठ्या प्रमाणात. सगळ्यात मोठं जंगल तेच आहे अमेझॉनचं, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रजाती जे की आपण पाहिलो सुद्धा नाही प्राण्याच्या, कारण जंगल घनदाट आहे अतिशय, मध्ये कोण जात नाही काही एरियामध्ये त्याच्या. मग ऑक्सिजनची तर तिथं रिस्पायरेशन, फोटोसिंथेसिस चालूच होणार आहे की सारखंच, कार्बन डायऑक्साईड, वॉटर घेणार आहेत, आणि काय देणार आहेत आपला, ग्लुकोज आणि ऑक्सिजन देणार आहेत. मग परत काय सांगते, देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. देवराई म्हणजे काय, देवाच्या नावावर, देवराई नावामध्येच आहे, देवाचं वन. ते देवाच्या नावाखाली आपण काय करतो, एक संकल्पना असते ती,
की तिथं देवाचं वस्तीस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. मग लोक काय त्याच्यावर काय आघात करत नाहीत, हस्तक्षेप करत नाहीत, मग ते जंगल शिल्लक आहेत. आज जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणी आपला ही जंगल पाहायला मिळतात. आणि ते जर ते देवाचं आणि त्याचं कनेक्शन राहिलं नसतं ते जोडलेलं, तर मग ते आज तागायत काय नष्ट झाली असते. आलं का लक्षामध्ये? मग हे परंपरेने चालत आलेली जंगल सरकारच्या वन खात्यानं सांभाळलेली नसून समाजानं सांभाळलेला. समाजाला च्या प्रती काय त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे? देवाचं जंगल आहे, आता हे तोडायचं नाही. आणि सरकारी जरी असेल शासन स्तरावर तरी तोडून नेतात. पळवाटा भरपूरात शिक्षा कोण भोगत नाही. पण देव धर्म या संकल्पना आपल्या मनामध्ये जास्त रुजलेल्या आता खोलवर, आणि त्यांच्या नावाखाली का होईना ते आज शिल्लक आहे देवराया. हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षणाचं कवचच आहे. ते कोण तोडत नाही. आणि भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात हे गाठ जंगलाची पुंजिके म्हणजे समूह देवाच्या नावाने ठेवलेले आढळतात. भारतात अशा 13,000पेक्षा जास्त वनराया देवराया नोंदवलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा देवराया कोटी कोटी आहेत. याबाबत यादी करा, भेट द्या त्यांना म्हणलेला. मग तिथे जाऊन माहिती वगैरे घेऊ शकता तुम्ही. कन्सेप्ट एवढीच आहे. देवराई म्हणजे काय? देवाच्या नावावर राखून ठेवले जंगल आणि ती कोणी नुकसान करत नाही. मग तिथं काय प्राण्यांचा वावर वाढेल, ऑक्सिजनची निर्मिती होईल. एक परिसंस्था तिथं जंगलामध्ये तयार होईल आणि त्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्याला भेटणार. मग एवढंच देवराई बद्दल ठेवायचं लक्षात. देवराई म्हणजे काय आणि काय असतं. आता जैवविविधतेचे संरक्षण कशा पद्धतीनं करता येईल, काही चिन्ह आहेत बघा खाली. पर्यावरण संदर्भात चिन्हांचा अर्थ शोधा व इतरांना सांगा. हे काय? क्लीन स्वच्छतेचा आहे. कचरा वगैरे करू नका, स्वच्छता राखा, आपला परिसर स्वच्छ ठेवा. हे काय? ग्रीन हरित ऊर्जेचं आहे. ग्रीन एनर्जी वापरा. परत हे काय आहे? सायकल, प्रदूषण करू नका, सायकलचा वापर करा. का बर? सायकल स्वस्त आणि मस्त आहे, प्रदूषण विरहित आहे, कमी खर्चामध्ये. परत काय? इंधनाचा सुद्धा लागत नाही त्याला, इंधन पेट्रोल डिझेल लागणार आहे का? काही व्यायाम सुद्धा होतोय. सायकलीचा वापर करा. अशा पद्धतीची चिन्ह. हे काय? सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ, पाणी, पाण्याचा जपून वापर करा. असे लोगो आहेत बरेचसे, ते तुम्ही त्यांच्याविषयी माहिती करून घेतली पाहिजे, समाजामध्ये सुद्धा सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीनं ते चिन्ह आहेत. येते बघा परीक्षेत या चिन्हाचा अर्थ काय, ते तुम्ही लक्षात ठेवायचा. परत पुढे काही अवघड नाही, आपण डे टू डे लाईफ मध्ये हे बघतोय. जैवविविधतेचं संरक्षण कसं करता येईल? ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, ही कशामधली? परिसंस्थेची बायोडायव्हर्सिटी आहे, जंगलाची बायोडायव्हर्सिटी आहे, प्रजातीची बायोडायव्हर्सिटी आहे, अनुवंशिकतेची बायोडायव्हर्सिटी आहे. ती जर राखून ठेवायची असेल, मग काय सांगितले? पहिला पॉइंट, दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. दुर्मिळ जे आहेत, दुर्मिळ म्हणजे रेअर, आता आता नष्टच होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. तरच ही बायोडायव्हर्सिटी जैवविविधता शिल्लक राहणार आहे. नाहीतर हे वेगळे पण निघून जाणार आहे. चिमणी आता नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. परत राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य याची निर्मिती करायची. का बरं करायची आहे? तर ते जर असतील तर या प्राण्यांचा, पशु पक्ष्यांचा वावर वाढणार आहे. अभयारण्य मोठं जंगल, तिथं पशु पक्षी राहतात, जंगलच असते ते अभयारण्य. अभयारण्य मोठे मोठे अभयारण्यात, त्याच्यामध्ये हत्ती, गेंडे, वाघ, त्यांचा वावर असतो. जंगलच एक राखून ठेवलेलं. राष्ट्रीय उद्याने ते सुद्धा एक जंगलच आहे. काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे. त्या ठिकाणी सरकारच्या परीने किंवा शासन स्तरावर तिथं ते वनरक्षक, वनपाल, तिथं काही कोण हस्तक्षेप करू नये, प्राण्यांची तस्करी करू नये म्हणून राखून ठेवायचं ते क्षेत्र. परत विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करायचा. आता आहे बघा यवतमाळकडं मोरांचं एक, मोरांसाठी राखून ठेवलेला आहे. म्हणजे काय? तिथे ते प्रजाती आणून दुसरीकडल्या सुद्धा कुठे असतील ते आणून ठेवायच्या, खास एक विशिष्ट प्रजाती. तिथं काय त्यांचा जास्त वावर होईल आणि ते त्यांची ओळख बनेल, जैवविविधता टिकून राहील. परत प्राणी व वनस्पतीचं संवर्धन केलं पाहिजे. प्राण्यांची हत्या केली नाही पाहिजे, वृक्षतोड थांबवली पाहिजे, तरच बायोडायव्हर्सिटी ही जी जैवविविधता टिकून राहणार आहे. कायद्याचे पालन, हे कायदे केले आहेत, वन्यजीव संरक्षण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, ही अंमलबजावणी केली पाहिजे, त्याचे पालन केले पाहिजे. आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. पूर्वीपासून जे आलेलं आहे ज्ञान ते सुद्धा जतन केलं पाहिजे. त्यांचं आणि सायन्सचं कनेक्शन आहे काहीतरी. आयुर्वेद असेल, आयुर्वेदिक वनस्पती आता जंगलामधल्या त्या आज डॉक्टरला सुद्धा माहित नाहीत, एवढं मोठं आहे ते धन्वंतरी आयुर्वेद, मोठं शास्त्र आहे ते सुद्धा. आज त्यांचे काय, हे जे काही आहेत आपले मेडिसिन,
हा त्यांच्यापेक्षा